चला तर मैत्रिणींनो, या जेवायला सगळ्यांनी. तर एक मुद्दा असा जेवायला वाढून घेतलं. आणि खरं तर आहे ना, कधी कधी खूप असं तुम्हाला मी म्हणते ना, मी खरं तर कधी रडतच नाही आणि रडायला लागले तर कधी थांबतच नाही. कारण ते दाबून ठेवलेलं जे दुखणं असतं ना, ते ज्यांनी भोगलंय, ज्याचं जळतंय त्यालाच कळतं. कधी कधी असं वाटतं ना. तर मला काही आत्ता दुःख झालेलं नाही, पण तुमच्याशी गप्पा मारताना मला कधीतरी असं जुन्या दिवसांची आठवण येते. म्हणजे हे ताट वाढून घेतलंय ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला अजून एक सांगते की जेवताना ताट वाढून घेतल्यावर कधी तर मुख्य म्हणजे रडायचं नसतं, सॉरी बोलायचं असतं. जेवणा अन्न देवतेला आपलं जे दुःख असतं ते आपल्याबरोबर असतं. आणि त्यातून एक काहीतरी आपल्याला म्हणजे मला हे सांगायचं आहे थोडंसं तुम्हाला. कारण माझ्या आयुष्यात जे काही गोष्टी अशा छोट्या छोट्या कधी म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला कसं दुःख भोगावं लागलं आणि त्यातून आपण बाहेर कसं पडलो, ह्यासाठी कधी कधी हे घेण्यासारखं आहे हल्लीच्या पिढीला. आणि ते तुम्हाला जगण्यासाठी सोपं करेल. तर तुम्हाला सांगते, हे कधी कधी जेवण असतं ना, ते शांतपणे बसून जेवणं. आणि ते मुख्य म्हणजे माझ्या वाढत्या वयाला, म्हणजे 16व्या वर्षापासून वाढती जी भूक असते ना. तर हल्ली तुम्हाला खरं तर अन्न भरपूर आहे, करणारे सगळ्या सोयी माणसं भरपूर आहेत आजूबाजूला. पण अशी ज्या वेळेला एका बाईवर वेळ येते का आपण स्वतःच करायचं आणि आपणच घालायचं आहे, पण त्यांच्या आधी आपण खायचं नाही, म्हणजे पूर्वीच्या चालीरीतीप्रमाणे. आणि त्यात ते ताट भरून समाधानानं शांततेत जेवण नसलं आणि वाढत्या भुकेला मुख्य म्हणजे जर जेवण नसलं आणि कमी वयात लग्न करून भरपूर जबाबदाऱ्या असतात. आणि त्याच्यातच आपण खरं तर म्हणजे आता एक सांगते महत्त्वाचा मुद्दा. हा एक झाला की जेवताना कधी जेवण पुढ्यात घेऊन कधीच रडू नये. मला काही आता इथून पुढं काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात, अनुभव गप्पा मारायच्या असतात, त्यातनं माझे अनुभव सांगायचे असतात. माझे काही गोष्टी मी सांगणार आहे ना, म्हणजे माझ्या काही अगदी स्पष्टच नाही, पण माझ्या काही गोष्टी सांगणार आहे. त्यातनं तुमच्या जगण्यात काहीतरी थोडासा माझा एखादा क्लू वापरला तर तुमचं जगणं पण माझ्या सोपं होऊन जाईल. कारण जे माझा एक तो पण अजून एक फंड आहे की जे आपण भोगलं ना, ते समोरच्या कुणालाही भोगण्याची वेळ येऊन देऊ नये. आणि माझ्या लेकरांना किंवा माझ्या फॅमिलीच्या लोकांना तर चुकून नये तसे अनुभव किंवा तशी वेळ येऊ नये. त्यासाठी तो एक की आपण सुखी समाधानी असतो, आपण स्ट्रगलमध्ये असतो. आणि त्यावेळेला जर आपण फक्त झटत असतो आपल्या स्वतःच्याच ह्याच्यात, पण ते करता करता बरं का भरपूर अशा गोष्टी ज्या वेळेला असतात ना, त्यावेळेला भरपूर रडायला पण येत असतं. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला स्वतःला रडायला कधी वेळ देत नाही. आणि मी स्वतः खरं तर रडत नाही. आणि खरं तर तुम्ही पण रडत जाऊ नका. का माहिती आहे का, रडून आपलं संपत नसतं. रडून आपण खूप इमोशनल होतो. रडून कुठली काय गोळी आहे का रडणं म्हणजे, असं नाही. पण आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाच्या ताटावर रडायचं नाही. हे माझ्या वडिलांनी दिलेली शिकवण. कारण सोन्यासारखं अन्न असतं, इतभर पोटासाठी आपण दिवसभर आणि हातभर कष्ट करत असतो, असं ते म्हणायचे. आणि काही गोष्टी मोठ्या म्हाताऱ्या लोकांच्या ज्या ऐकलेल्या असतात ना, ती वाक्य म्हणजे हल्लीच्या तरुण पिढीने लक्षात ठेवण्यासारखी असावी. किंवा कधीतरी एखाद्या बायकांच्यावर थोडासा इमोशनल प्रसंग येतो, त्यावेळेला तो एक म्हणजे तो एक हे असतो की जेवणाच्या ताटावर बायकांना हल्ली लगेच थोडंसं छोटंसं काहीतरी झालं की रडायचं. तर तसं नसावं. पण एक वेळ होती की मला ते अन्न वेळेला मिळतच नव्हतं. काही वर्ष म्हणजे लग्नानंतर काही वर्ष म्हणजे काहीतरी कारणावरनं मिळायचं. भूक तर भरपूर असायची. आणि माणसाला जे आत्ता म्हणतो ना आपण अन्न, वस्त्र आणि निवारा, तर मला जेवणं, झोपणं आणि वेळेत काम करणं आणि वेळेत सगळं आवरणं, हा फंडा मला म्हणजे आपली लिंक काय आहे ही काही दिवस मिळालीच नाही. आणि ही लिंक मिळाली नाही, त्यामुळं आपलं थोडंसं आयुष्य कसं कन्फ्यूज होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं, हे तुम्हाला सांगायचं. आणि त्यातनं आजच्या पुरत्या ह्या एवढ्याच गोष्टी की मौल्यवान असते आपल्याला जेवणाची वेळ. आता काय फायदा नाही का असं वाटतं. आत्ता सध्याचं मी तुम्हाला सांगेन तर असं वाटतं की आत्ता मस्त जेवण आहे पण माझी भूक नाही.
तर हे मी मोटिवेशनल कधी कधी काही ठिकाणी आपण एकामेकाला गुड नाईट गुड मॉर्निंगचे जे हे असतात थोडेसे आपण एकामेकाला पाठवतो व्हॉट्सअपला मेसेज, तर त्याच्यातनं 1-2 ओळी वाचलेल्या असतात का नाही, ते तुम्ही वाचताय आत्ता आणि वाचताना थोडंसं तुम्हाला मोटिवेट होतं. पण त्याच्यापेक्षा त्या मी अनुभवलेल्या आहेत आणि ह्यासाठी मी सांगितलं. आणि आजच्या पुरतं एवढंच, म्हणजे जेवायला बसताना तुम्हाला जेवायला या म्हणायचं होतं. आणि जेवणाच्या ताटावर बसल्यावर कधीच डोळ्यात अश्रू येऊन देऊ नका. म्हणजे तुम्ही कधी कुठला तरी एखादा प्रसंग घेऊन तुम्हाला जेवतानाच कारडायला येतं असं मला असं वाटतं. त्याच्यापेक्षा अजून एक कुठला की ह्या एवढ्या महत्त्वाचं म्हणजे एवढ्याशा अर्ध्या भाकरीसाठी आपण दिवस आणि रात्रभर आणि ती शांततेनं जेवावी ह्यासाठी. आणि हे माझ्या आयुष्यात एक पहिली काही वर्ष होतच नव्हतं. आता होत नव्हतं म्हणल्यावर आता मी इतकं स्पष्ट नाही बोलू शकत, पण ह्याच्यावर घ्या. धन्यवाद. नंतर कधीतरी अशाच गप्पा मारू आपण.